आज 1 मे महाराष्ट्र दिन, 67व्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आमचं राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज वसंतनगर नांदेड आज 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांचा आज रिझल्ट डिक्लेअर केला. प्रत्येक वर्गामध्ये 5-5 तुकडे आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचं, जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं खूप खूप अभिनंदन. आमच्या शाळेचा रिझल्ट हा 100% लागलेला आहे. पण यावर्षीच्या परीक्षेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असं की फर्स्ट टर्म असेल, सेकंड टर्म असेल. पेपर परीक्षा ह्या आम्ही बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे घेतल्या. 10वी 12वीचं सेंटर आमच्याकडं चालतं आणि गेल्या 20 वर्षापासून राजर्षी शाहू विद्यालय हे कॉपीमुक्त परीक्षा केंद्र म्हणून आम्ही नावलौकिक प्राप्त केलेला आहे. त्याच धर्तीवर 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आम्ही फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला परीक्षा घेतल्या. इव्हन प्रत्येक विद्यार्थ्यांना चेकअप करून वर्गात पाठवलं आणि मान न हलू देता त्यांच्या परीक्षा घेतल्या. पेपर तपासणी करत असताना आमच्या सर्व शिक्षकांनी बोर्डाच्या पेपर पॅटर्ननुसार पेपर तपासले, त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं, ज्याला आपण आमच्या भाषेत मॉडरेशन असं म्हणतो. आणि त्याच्यामधून काही विद्यार्थ्यांना खरंच मार्क्स कमीही पडले आणि मग त्या संदर्भात पॅरेंट्स मीटिंग आम्ही घेतल्या. पालकांचंही म्हणणं होतं की मार्क्स आमच्या लेकराला खूप कमी पडले. पण आम्ही त्यांना हे पटवून दिलं की आपला पाल्य गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कुठं आहे आणि जे काही त्यांना अभ्यास केलेला आहे तेच त्याचे मार्क्स आहेत. फुगलेला एकही मार्क्स नाही. हेतू आमचा हा होता पेपर टाईट तपासणे, परीक्षा टाईट घेण्यापाठीमागचा, की ॲक्च्युअल प्रत्येक पालकाला, विषय शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला समजायला पाहिजे की आपण नेमकं आहोत कुठे. हल्ली बाजारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे नांदेड शहरात आणि मोठ्या प्रमाणामध्ये मार्क्स वाढून दिले जातात आणि त्या फुगवट्यामुळं विद्यार्थी खुश होतो, पालक खुश होतो, शिक्षक खुश होतो, क्लासेसवाले खुश होतात. पण त्याचं बिंग फुटतं 12वीला, नीटला आणि जेईला. आणि ती फसवणूक माझ्या विद्यार्थ्याची होऊ नये म्हणून मी आणि माझा सर्व स्टाफ या माझ्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी यथाशक्ती आम्ही प्रयत्न करत आहोत. 11वीचं आमचे रजिस्ट्रेशन चालू आहे. आमच्याकडं 11वी 12वी आर्ट्स चालतं आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण सुरू झालेलं आहे. ॲडमिशनची प्रक्रिया 5वी ते 10वीची 4 तारखेपासून आम्ही सुरू करतो आहे आणि अध्ययन स्तर खालावलेला विद्यार्थी राहणार नाही याचीही आम्ही दक्षता घेत आहोत. एक तर दुसरी गोष्ट, जिनियर्स बॅच आम्ही पहिल्यांदा सुरू केली आमच्या शाळेमध्ये 5वी ते 10वीपर्यंत. ह्या जिनियर्स बॅचच्या विद्यार्थ्यांना आम्ही सुसज्ज अशी अभ्यासिका तयार केलेली आहे की जी नांदेड शहरामध्ये नव्हे तर मराठवाड्यात कुठल्याही गव्हर्मेंट ॲडेड स्कूलला अशी अभ्यासिका नसेल. ते मराठवाडा शिक्षण संस्थेचे सन्माननीय सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने 150 विद्यार्थी ॲट ए टाईम बसतील एवढी सुसज्ज अशी अभ्यासिका आम्ही तयार केलेली आहे आणि त्याचा आनंद आमचे विद्यार्थी घेत आहेत. आणि ह्या 2000 विद्यार्थ्यांना माझ्या या कॅम्पसमधल्या शैक्षणिक पूर्ण वातावरण तयार करावं हा त्या पाठीमागचा हेतू आहे. कारण येणारे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना चांगल्या शैक्षणिक सोयीसुविधा द्याव्यात यासाठी आम्ही आणि आमची शाळा, आमचे सर्व सहकारी यथाशक्ती प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.